मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे बहिणींनो। सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय देखील बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्वच बहिणींना देखील मोठा फायदा होणार आहे। बघा बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर आताच तुम्हाला देखील नोव्हेंबरचे 1500 रुपये देखील मिळायला सुरुवात झालेली होती। बहुतेक बहिणींना जर तुम्ही बघितलं तर पैसे आलेले नाहीये, आणि जर तुम्ही बघितलं तर बहुतेक अशा बहिणी की ज्यांना पैसे आलेले आहे, तर सर्वात अगोदर प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगायचे की तुम्हाला पैसे आले की नाही। कारण की बहिणींनो, ज्या बहिणींना पैसे आलेले असतील त्या बहिणींना पुढचे हप्ते जमा केले जात आहे। दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील अशा बहिणींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय असा आहे की त्या बहिणींना आता पैसे मिळणार आहे, पण त्यामध्ये ठराविकच बहिणींना पैसे मिळणार आहे। बाकीच्या ज्या बहिणी त्या अपात्र झालेल्या आहेत। आता अपात्र का झालेल्या आहे त्याचं कारणही तुम्हाला मी सांगणार आहे, तर पटापट कमेंट करून सांगा बरं, पैसे आले की नाही। ज्यांना आले असतील त्यांनी आले लिहून पाठवायचे की सर मला पैसे आलेले, किती आलेले, 1500 आले की 3000, ते लिहून पाठवा। दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना पैसे आले नसेल त्यांनी त्यांचं नाव लिहून पाठवायचं की सर माझं नाव आहे साक्षी गीता जे असेल ते, आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते लिहून पाठवायचं आहे। आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे। आता बघा, बहुतेक अशा बहिणी की ज्या अपात्र ठरलेल्या आहेत। आता अपात्र होण्याची कारणं काय होती, तर योजनेच्या पातळींमध्ये असे आढळले की काही महिला केवळ ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळेच अपात्र ठरलेल्या नाही आहेत, तर काही महिला योजनेच्या निकषामध्ये सुद्धा बसत नाही आहेत। आता तुम्ही जर बघितलं तर उदाहरण तुम्हाला बघायला गेलं तर काही महिलांकडे वाहन असल्याचं समोर आलेलं आहे, तर काही ज्या सरकारी नोकरीमध्ये आहे त्या देखील योजनेचा लाभ घेत होत्या। अशा सर्व महिलांची नावे आता योजनेच्या याद्यामधून काढण्यात आलेली आहेत। म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यामधील एकूण 1,80,00,000 महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती, आणि त्यामध्ये ज्या बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नाही अशा बहिणींना अपात्र केलेलं आहे। म्हणजेच त्या बहिणींनी केवायसी केलेली होती तरीसुद्धा त्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। का? कारण त्या बहिणी निकषामध्ये बसत नव्हत्या म्हणून। तर बहिणींनो, तुम्ही केवायसी केली की नाही कमेंट करून सांगा। ज्या बहिणींनी केवायसी केली असेल त्यांनी लिहून पाठवायचे की सर माझी केवायसी झालेली आहे तरीसुद्धा मला पैसे आलेले नाही आहे, आणि ज्या बहिणीची केवायसी झालेली नाही आहे त्यांनी सांगा की सर माझी केवायसी झालेली नव्हती, तर तुम्हाला देखील वेगळा पर्याय काढला जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आता बघा, नोव्हेंबरचे पैसे बहुतेक बहिणींनी आलेले नाही आहे। आता त्या बहिणींचं काय होणार आहे, तर ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही अशा बहिणींना आजपासून पैसे सुरू झालेले आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। कारण की बहिणींनो, टप्प्याटप्प्याने हे पैसे अडकीने वाटप होत असतात, म्हणून तुम्हाला आजपासून नोव्हेंबरचा जो रखडलेला हप्ता आहे त्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। तर किती बहिणींना पैसे आलेले नाही आहे त्यांनी सांगायचं आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे, आणि ज्या बहिणींना आले असतील त्यांना पुढील जे काही हप्ते असतील ते या ठिकाणी वाटप होत आहे। तर कमेंट करून सांगावं लागणार आहे की तुम्हाला पैसे आले की नाही। आणि अपात्र होण्याची कारण काय, तर तुम्ही निकषामध्ये बसत नसाल, जसं तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरीला असाल, तुमच्याकडे 4 चाकी वाहने असेल, तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, अशा भरपूर कारणं आहे ज्यामुळे तुम्ही अपात्र गेलेला आहात। तर तुम्ही अपात्र झाला की नाही कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। काही डाऊट असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता। ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी त्यांचं नाव टाईप करून पाठवायचे, लगेच त्यांना पैसे पाठवले जाणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।